नमस्कार शेतकरी बंधूंनो, आज 22 मार्च 2026 काल दुपारनंतर हरभऱ्याच्या दरात पुन्हा एकदा वाढ पाहायला मिळालेली असून काही बाजार समितीमध्ये आपल्याला 7,000 रुपयाच्या वर हरभऱ्याला दर पाहायला मिळालेला आहे। मग संपूर्ण महाराष्ट्रातच काय मिळत आहे हरभऱ्याला बाजारभाव पहा लगेच आपल्या चॅनलच्या माध्यमातून। पण विनंती आहे की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण असे दररोजचे बाजारभावाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील। पहिली बाजार समिती आहे जळगाव। हरभऱ्याला आवक आलेली आहे 66 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 6,300 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,600 रुपये, तर जास्त दर मिळाला 7,100 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे पुणे। पुण्याला हरभऱ्याला आवक आलेली आहे 44 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 5,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 6,450 रुपये, तर जास्त दर मिळाला 7,000 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव। हरभऱ्याला आवक आलेली आहे 1,001 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 4,600 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4,900 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,011 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती चंद्रपूर। आवक आलेली आहे हरभऱ्याला 84 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 4,945 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4,975 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,005 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे पाचोरा भदगाव। आवक आलेली आहे हरभऱ्याला 48 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 4,800 रुपये, सर्वसाधारण दर 5,000 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,165 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली। हिंगोली इथे हरभऱ्याला आवक आलेली आहे 810 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला आहे 4,700 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 4,900 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,100 रुपये। मित्रांनो, यानंतरची बाजार समिती आहे करमाळा। आवक आलेली आहे 172 क्विंटलची। कमीत कमी हरभऱ्याला दर मिळाला 4,900 रुपये, सर्वसाधारण दर मिळाला 5,000 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,100 रुपये। यानंतरची बाजार समिती आहे शेलू। आवक आलेली आहे 80 क्विंटलची। कमीत कमी दर मिळाला 5,000 रुपये, सर्वसाधारण दरसुद्धा 5,000 रुपये, तर जास्त दर मिळाला 5,030 रुपये।